गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात कल्याण पोलिसांना मोठं यश मिळालंय। पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत सुमारे 34,18,84,000 रुपये किमतीचे 9 किलो 768 ग्राम हेरोईन जप्त केलाय। या प्रकरणी मुख्य पुरवठादारासह एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते। मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल रोजी सकाळी 7:20 सुमारास परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके यांचे पथक महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। दरम्यान सांगळेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ 2 संशयित तरुण पिशव्या घेऊन उभे असल्याचं दिसलं। पोलिसांना पाहताच दोघंही पळू लागले, मात्र पोलिसांच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलं। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हेरोईन जप्त करण्यात आलाय। कासिम अब्दुल सत्तार वसईकर राहणार शहापूर आणि कृष्णा नागप्पा हलेमानी वय 36 वर्ष राहणार सायन कोळीवाडा मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। चौकशीनंतर पोलिसांनी कासिमच्या शहापूर येथील घरावर छापा टाकला। येथून 531.69 ग्राम हेरोईन जप्त करण्यात आलाय। त्याची किंमत सुमारे 1,85,85,000 इतकी आहे। जप्त केलेल्या हेरोईनचा मुख्य पुरवठादार अमजद युसुफ पठाण वय 47 वर्ष राहणार इगतपुरी नाशिक असल्याचं तपासात समोर आलंय। त्यांनी हा माल सायन कोळीवाडा येथील गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा वय 71 वर्ष यांना विक्रीसाठी दिला। कासिम आणि त्याचा साथीदार सद्दाम गफूर शेख हे माल पुरवण्याचं काम करत होते। पोलिसांनी गणेशन जंगमारला 5 एप्रिलला, सद्दाम शेखला 6 एप्रिलला आणि मुख्य आरोपी अमजद पठाणला 21 मे रोजी अटक केली होती। न्यायालयाने अमजद पठाणला 1 जूनपर्यंत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत डीसीपी अतुल झेंडे म्हणाले की ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जातोय। कल्याण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी ड्रग विक्री करायचा प्रयत्न काही आरोपी करत होते। कल्याण झोन 3 ठाणे शहर या ठाणे आयुक्तालय यांचे जे स्पेशल स्क्वॉड आहेत त्या स्पेशल स्क्वॉडनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं रॅकेट पकडलेलं आहे, ज्याच्यामध्ये 9 किलो 768 ग्रॅम ब्राऊन शुगर पकडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेलं आहे। त्यापैकी 2 तर आपल्या कल्याणमधले आहेत इथे, जे इथं ड्रगचा व्यवसाय पूर्णपणे करत होते आणि ह्याची किंमत जी आहे ती साधारणतः 32,18,00,000 रुपये एवढी किंमत आहे। ह्या 5 आरोपींपैकी जे 3 आरोपी आहेत त्यांच्यावरती एक अमजद पठाण म्हणून जो मुख्य ह्याच्यातला जो किंगपिन ज्याला म्हणता येईल त्याच्यावरती 20 गुन्हे दाखल आहेत। अगोदरचे पण 2 मोका दाखल आहेत। दुसरा जो आहे तो कासिम म्हणून आहे, त्याच्यावरती 3 गुन्हे आहेत आणि सद्दाम गफूर शेख याच्यावरती 7 गुन्हे आहेत पूर्वीचे। आणि ही जी मंडळी आहे ही नाशिकवरून ड्रग घेऊन यायची इकडे कल्याणमधनं परत मुंबईपर्यंत असं ते रॅकेट त्यांचा रूट होता आणि ह्याच्यापेक्षाही मोठा रूट असू शकेल, कारण अमजद पठाण याच्यावरती आंतरराज्य गुन्हे सुद्धा ड्रगच्या संदर्भामध्ये दाखल आहेत। एकंदरीतच आम्ही ह्या सगळ्यामध्ये आतापर्यंत जे 5 आरोपी अटक केले त्यापैकी जो मेन आहे तो काल अटक केलेला आहे आणि त्याला आता 10 दिवसाची PCR मिळालेली आहे। यामध्ये आम्ही अजून त्याचे कुठे सप्लाय आहेत, कोण त्याचे अजून साथीदार आहेत त्याचा आम्ही पूर्णपणे तपास करत आहोत। 2 आरोपीला कल्याणमध्ये पकडलं, बाकीचे 3 आरोपी कुठले आहेत? त्यातले 2 आरोपी जे आहेत ते मुंबईचे आहेत, जे 2 आहेत ते कल्याणमधले आहेत आणि एक शहापूरमधला आहे। हे कुठून आणायचे आणि कोणाला हे सांगितलं ना आता, एस्टॅब्लिश जे आहे की नाशिकवरनं येऊन इथे कल्याण मार्गे मुंबई असा तो रूट आहे। मुख्य आरोपी होता त्याचं नाव काय, पुरवठा करत होता आणि ते एकंदरीत रॅकेट कसं
मी सांगितलं त्याप्रमाणे अमजद हा ह्या सगळ्यातला मुख्य आरोपी आहे. आणणारे जे आहेत ते म्हणजे आता आम्ही ह्या गोष्टी इथे सांगण्यासारख्या नाहीत, ते आमच्या तपासात होऊ दे. पण ह्याच्यातलं मी एवढं सांगू शकतो की ह्यातले सगळे जे गुन्हेगार आहेत हे सगळे ह्या रॅकेटमधले पूर्वीचे लोक आहेत. ही सगळ्यात मोठी कारवाई समजते काय झालं ही मला वाटतं की कल्याण आणि ठाणे शहरातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे. किती टीम आम्ही 1 एप्रिलपासून ह्याच्यात कारवाई चालू आहे आणि एक एक आरोपी आम्ही कलेक्ट करत त्याच्याकरता माल जप्त करत याप्रमाणे आता शेवटचा आरोपी आत्ता आम्हाला शेवटचा नाही, हा आत्ता मुख्य आरोपी आम्हाला आत्ता मिळालेला आहे. ह्याच्यातून अजून काही जे निष्पन्न होतील त्याच्यावरही पुढची कारवाई होईल. त्याच्यामध्ये आमच्या कारवाईमध्ये गायकवाड साहेब म्हणून जे इन्चार्ज आहेत ते आहेत, त्यांच्याबरोबर आमचे 4 टोके देवरे अजून हा काय तुझं नाव कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.